नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच मध्य प्रदेश. ओके, तर मध्य प्रदेश हे राज्य नुकतेच रोलिंग बजेट फ्रेमवर्क हे सादर करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, या बजेटमुळे बहुवार्षीय म्हणजेच मल्टी इयर आर्थिक नियोजन शक्य होणार आहे. तसेच खर्च व योजनांमध्ये लवचिकता येणार आहे आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार बजेट अद्ययावत करता येणार आहे. ओके, तर हे या बजेटचे फायदे आहेत. ओके, तर बघा, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 2025च्या आशियाई युवा पॅरा गेम्स रँकिंगमध्ये भारताचा कितवा क्रमांक आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच 7वा. तर म्हणजेच 2025च्या आशियाई युवा पॅरा गेम्स रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक आहे 7वा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, भारताने एकूण 102 पदके जिंकली आहेत. त्यातील 36 सुवर्ण, 28 रजत आणि 38 कांस्य पदक आहेत. ओके, तर बघा, ही पदके मिळून 2025च्या आशियाई युवा पॅरा गेम्समध्ये 7व्या स्थानावर भारत राहिलेला आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. आकाश नेक्स्ट जनरेशन म्हणजेच आकाशयान-जी हे क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे DRDO. ओके, तर DRDOने आकाश नेक्स्ट जनरेशन हे क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा लाँग फॉर्म होतो. ओके, तर बघा, आकाशयान-जी हा भारताचा स्वदेशी मध्यम श्रेणीचा सरफेस टू एअर क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जो पूर्वीच्या आकाश प्रणालीपेक्षा सुधारित कार्यक्षमता, लक्ष भेदन क्षमता आणि लवचिक उड्डाण क्षमता देतो. तर लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहेत? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच छत्तीसगड. तर छत्तीसगडमध्ये खेलो इंडिया आदिवासी गेम 2026चे जे आहेत ते आयोजित होणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान शेवेलियर दे लेऑर्ड देस आर्ट्स ॲट देस लेट्रेस हा प्रदान कोणाला करण्यात आलेला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच रवी डी.सी. ओके, तर बघा, रवी डी.सी. यांना नुकताच प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान, ज्याचं नाव आहे शेवेलियर दे लेऑर्ड देस आर्ट्स ॲट देस लेट्रेस हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, बघा, तर बघा, प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान शेवेलियर डे बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवेलियर किंवा चेवेलियर तुम्ही उच्चारू शकता. तर शेवेलियर दे ऑर्ड डेस आर्ट ॲट दे लेटर्स म्हणजेच नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा सन्मान भारताचे प्रकाशक आणि DC बुक्सचे पब्लिशर आणि मॅनेजिंग डायरेक्टर रवी डी.सी. यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना 4 डिसेंबर 2025 रोजी दिला गेलेला आहे. ओके, तर बघा, ही प्रतिष्ठित फ्रेंच सन्मान आहे तो कला, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जातो आणि फ्रान्सच्या संस्कृती मंत्रालयाकडून हा दिला जातो. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. कोणत्या देशाने नुकताच जगातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग बोगदा म्हणजेच एक्सप्रेसवे टनल उघडला आहे? तर बघा, त्याचं नाव आहे चीन. ओके, तर चीन या देशाने नुकताच जगातील सर्वात लांब द्रुतगती बोगदा मार्ग म्हणजेच एक्सप्रेसवे टनल उघडलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. ओके, द्रुतगती मार्ग बोगदा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे,
T20 फॉर्मॅटमध्ये महिलांमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज कोण बनली आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच दीप्ती शर्मा. तर दीप्ती शर्मा ही T20 फॉर्मॅटमध्ये महिलांमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज बनलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे. पहिल्यांदाच वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजे चीन. तर चीन या देशाने पहिल्यांदाच वायरलेस रेल्वे काफिल्याची चाचणी घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आलेला आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच कर्नाटक. तर बघा भारतातील नुकतेच कर्नाटक या राज्यामध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. सोमालीलँडला पहिल्यांदाच कोणत्या देशाने मान्यता दिली आहे? तर महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सच्या वनलायनरमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ओके, तर बघा सोमालीलँडला नुकतेच इस्रायल या देशाने मान्यता दिलेली आहे. ओके, तर इस्रायल हा पहिलाच देश आहे ज्याने सोमालीलँडला मान्यता दिलेली आहे, एक देश म्हणून मान्यता दिलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.